सरळ सरळ काय केलं, एक रक्कम आहे, त्या रकमेचे सरळ सरळ 2 वर्षाचं सरळ व्याज देऊन दिलं आणि त्याच रकमेचं 2 वर्षाचं काय देऊन दिलं, चक्रवाढ व्याज है ना. ठीक, म्हणजे एक रक्कम आहे त्या रकमेचे है ना, द्या लक्ष पहा. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, मग एका रकमेचं 2 वर्षाचं सरळ व्याज दिलं 240 रुपये, 2 वर्षाचं सरळ व्याज दिलं 240 रुपये, 2 वर्षाचं सरळ व्याज दिलं 240 रुपये, एका वर्षाचं किती होईल, 120 रुपये. कारण सरळ व्याज दरवर्षी सारखा लागतं. हे झालं पहिल्या वर्षी, हे झालं दुसऱ्या वर्षी, मिळून 2 वर्षाचं सरळ व्याज झालं 240 रुपये. बरं, तर त्याच रकमेचं पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती असेल, कारण आपल्याला माहित आहे की पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं लागतं. तर आपल्याला डायरेक्ट 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती दिलाय, 254.4 रुपये. 254.4 हे 2 वर्षाचं आहे, एका वर्षाचं किती 120, एका वर्षाचं किती 120 बरोबर. ठीक, आता इथं झालं 0.4, इथे किती आले 4, इथे किती 3, इथे किती 1, म्हणजे दुसऱ्या वर्षी लागलं 134.4. समजत आहे, पहिल्या वर्षीचं व्याज सारखंच असेल, दुसऱ्या वर्षी हे 120 तर हे लागलं 134.4. मग हे वाढलं ना, वाढलं ना, 120 वर वाढलं, 120 वर वाढलं, कितीनं वाढलं, 14.4 न वाढलं. मग तो तो फरक घ्यायचा. म्हटलं 120 वर जर 14.4 न वाढत असल, दर हा नेहमी 10 शे म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100, तर 100 वर किती न वाढलं. समजलं ना. आपण काय करायचा, तिरपा गुणाकार. ओके ठीक, मग x बरोबर 100 गुणेला 14.4 भागेला किती 120. आता हा 0 कॅन्सल, 12 1 12, 12 12, 144, एक घरानंतर पॉइंट आणि 10 गुणेला 1.2, एक घर काय जाते पुढं म्हणजे किती 12, तर दर किती टक्के मग 12. समजलं, असं सॉल्व करू शकता. पण पहा, असं केल्यापेक्षा आहे ना, याच्यात वेळ चालला है ना, असं केल्यापेक्षा है ना, तुम्ही असंही करू शकता की आपल्याला सरळ व्याज किती रुपये दिलाय 240 आणि चक्रवाढ व्याज किती आहे 254.4. मग सरळ सरळ 254.4 मधून 240 काय करायचा मायनस 14.4. हा डिफरन्स आहे 14.4. जास्त भेटला, पण हा जास्त कितीवर भेटला 120 रुपयावर भेटला. एवढं लक्षात ठेवजा एका वर्षावर है ना. ठीक, कारण पहिल्या वर्षीचं सारखं असं, म्हणून सरळ सरळ मग 120 वर 14.4 तर 100 वर किती असं करू शकतो. समजलं, डायरेक्ट दोन्ही व्याजातला फरक घ्यायचा आणि पहिल्या वर्षीचं व्याज घ्यायचं 120, 120 वर 14.4 तर 100 वर किती. समजलं, ठीक, चालेल घ्या. मग एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज चक्रवाढ व्याज 300 आणि 315. बरं, काय करायचं, ह्या कंपाऊंड इंटरेस्ट दिलाय 315, सिंपल इंटरेस्ट दिलाय 300, या दोन्ही व्याजातला घ्यायचा फरक कितीचा आहे 15चा. हे व्याज आहे ना 15. हा ठीक, आणि पण काय करायचं, हा 15 जो फरक आहे हा 15 फरक कोणावर आहे 150 वर 150 वर. कारण पहिल्या वर्षीचं व्याज दोन्हीकडे 150 असेल, पुढच्या वर्षीच्या 150 वर म्हणजे 150 रुपयावर 15चा फरक आहे है ना. पटलंय, ठीक. तर मग इकडं है ना काय म्हणत आहे 100 वर किती फरक पटलंय, 150 वर कितीचा फरक आहे 15चा है ना, तर 100 वर कितीचा फरक पटत आहे असं. ओके ठीक. आता काय होते x बरोबर 100 गुणिला किती 15 भागीला किती रे 150, काय होते 0 0 15 15 किती टक्के मग 10%. तर व्याज किती तर 10%. असं घ्या मग.